अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयामध्ये आम्ही मराठी विषयावरील राष्ट्रीय संशोधन पद्धती कार्यशाळेचं आयोजन करत आहोत. आपल्या माहितीच तो सर्वांना सांगतो की अलीगड मुस्लिम विश्वविद्यापीठ हे विश्वख्यात असं विद्यापीठ आहे, ज्याच्या संदर्भात वेळोवेळी आपल्या सत्रामध्ये निश्चित बोलता येईल की अलीगड मुस्लिम विद्यापीठानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काय योगदान दिलेलं आहे याची आपण चर्चा निश्चितच करणार आहोत. तत्पूर्वी जे कार्यशाळेच्या नियोजनासंदर्भात, आयोजनासंदर्भामध्ये काही मत आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. संशोधन कार्य पद्धतीची आहे ती नियमावली ही आपल्यासमोर सांगण्यात येईल. मला वाटतं 10चा वेळ देण्यात आलेला आहे आणि 10च्या वेळेमध्ये सर्वांनी वेळेच्या अगोदर 5 मिनिट अगोदर जॉईन व्हायला पाहिजे होतं, पण कदाचित मला वाटतंय जॉईन सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेचं आम्ही जे पत्रक काढलं आणि पत्रक काढल्यानंतर त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य. याप्रमाणे आम्ही सुरुवातीला नियोजन करता वेळेस माझ्या समोर फक्त 50चा आकडा होता की 50 संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी हे जॉईन आपल्याला करायचे होते. एका तासामध्येच 50चा आकडा संपला. नंतर मला HRDC ला पत्र लिहावं लागलं, सर आम्ही 50चा जो आकडा ठेवला होता आता तो वाढावा लागणार आहे, कारण अनेक प्रतिसाद, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. नंतर 100चा आकडा ठेवला, 100 ही लवकर पूर्ण झाले आणि नंतर माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला की कार्यशाळामध्ये किती नोंदणी करणं अपेक्षित आहे. मी विद्यापीठाशी, कुलसचिवाशी, डायरेक्टरशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की अकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये ट्रेनिंग करत असताना एक पार्टिसिपेटचं लिमिटेशन आहे, याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकणार नाही. आणि कदाचित मला वाटतं असंख्य, मी आपल्यासमोर असंख्य फोन कॉल, व्हॉट्सअप, SMS आले, आम्हाला नोंदणी करण्यासाठी संधी द्या की राष्ट्रीय संशोधन पद्धती कार्यशाळा जी PhD साठी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये सध्या सुरू आहेत, अनेकांचं संशोधन आहेत, आम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. पण ते नियोजन अभावी ते शक्य नव्हतं आणि पहिले 100 अधिक 8 108 संशोधक अभ्यासकांची यादी आम्ही प्रकाशित केली. जे नियोजित पूर्ण वेळ उपस्थित राहतील त्यांना HRDC कडून प्रमाणपत्र मिळेल आणि जे ग्रुपवर ऍडिशनल, मला वाटतं ग्रुपवर 170च्या जवळपास पार्टिसिपेट आहेत, जे अतिरिक्त पार्टिसिपेट आहेत त्यांना मान्यवरांचे, अभ्यासकांचे व्याख्यान ऐकता येतील. तर मला वाटतं जास्त वेळ घेणार नाही. सुरुवातीला सर्वप्रथम राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा, साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र आणि मराठी विभाग, आधुनिक भारतीय भाषा, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानं 7 दिवसीय मराठी भाषा साहित्य संशोधन पद्धती कार्यशाळा मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उत्तर भारतामध्ये प्रचंड थंडीची लाट सुरू आहे. अशा थंडीच्या लाटेमध्ये एका क्लिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. कार्यशाळेमध्ये वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेलं आहे. सहभागी संशोधक अभ्यासकांची यादी आपल्या ग्रुपवर टाकलेली आहेत. आपली 7 दिवस ऑनलाईन उपस्थिती बंधनकारक आहे. सॉफ्टवेअर मध्ये ऑटोमॅटिक आपली अटेंडन्स, आपली उपस्थितीची नोंद घेतली जाईल. संशोधनाचा जो आराखडा, जो असाइनमेंट आपल्याला दिलेला आहे, याच्यामध्ये आजच्या सत्रामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल की संशोधन आराखडा कसा तयार करायचा, गुगल मीटवर कसं ते सबमिट करायचं किंवा अवांतर सूचनांची माहिती दिली जाईल. कार्यशाळेत जॉईन होण्यापूर्वी मी राजेश चौहान, जो UGC HRDC सेंटर के तंत्र सहायक हमारे में उपस्थित है, सबके सामने से मैं कहूंगा कि कार्यशाला में जब आप ज्वाइन करेंगे अपना माइक बंद कर दीजिए. आपला माइक बंद असणं आवश्यक आहे. कार्यशाळेचं नियोजन करत असताना रिसोर्स पर्सनना 50 मिनिटे आपली मांडणी आणि 10 मिनिटे आपले प्रश्नोत्तराच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. ज्यावेळेस आपण प्रश्न विचारताल
त्यावेळेस आपला माईक चालू करावा आणि प्रश्न संपताच आपला माईक बंद करावा. कारण गुगल मीटवर अडचण अशी होती की अनेक अडचणी निर्माण होतात. नोंदणी 108 नोंदणी करणाऱ्यांना आणि रेग्युलर उपस्थित असणारच प्रमाणपत्र दिले जाईल. आपण पहिल्या सत्राला सुरुवात करत आहोत. 5 मिनिटं जास्त झालेले आहेत. पहिलं सत्र संशोधनाची पूर्वतयारी या संदर्भामध्ये आदरणीय प्रोफेसर अविनाश आवलगावकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नंतर दुसरं सत्र उद्घाटनाचं सत्र होणार आहे. तर पहिल्या सत्रामध्ये संशोधनाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक माजी मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्रोफेसर सन्माननीय अविनाश आवलगावकर सर उपस्थित आहेत. सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आवलगावकर सर सर्वांना सुपरिचित आहेत, पण सरांचा परिचय करून देणं मी माझं कर्तव्य समजतो. आदरणीय प्राध्यापक अविनाश आवलगावकर सर हे मराठी विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून होऊन त्यांनी 1980 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ते सर्वप्रथम आल्याबद्दल कुलपतींचं स्वर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर कविवर्य वागो मायदेव पारितोषिक, लक्ष्मीकांत अंबादास महाजन पारितोषिक 1982 ला एमफिल मधूनही ते विद्यापीठातून सर्वप्रथम आलेले आहेत. अध्यापनाचा जवळपास 36 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सरांनी प्रशासकीय सेवेमध्ये विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्रभारी कुलसचिव हे पद त्यांनी भूषवलेले आहेत. त्याचबरोबर विविध विद्यापीठाच्या समित्यावर सदस्य, अध्यक्ष, परीक्षा मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग दिल्ली, तसेच प्राध्यापक राज्य पात्रता परीक्षा सेट, प्राध्यापक राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट या समितीवर सर सदस्य होते. महत्वाची बाब म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली 18 विद्यार्थ्यांनी पीएचडी, 30 विद्यार्थ्यांनी एमफिल पदवी प्राप्त केलेली आहेत. सरांचे 9 संशोधन प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर सरांचे 15 ग्रंथ महानुभव साहित्य आणि आधुनिक साहित्यावर प्रकाशित झालेले आहेत. विविध मान्यवरांनी संपादित केलेल्या 15 ग्रंथात सरांचा शोध लेखांचा समावेश आहे. विविध नियतकालिकातून 70 लेख शोध प्रबंध लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 21 ग्रंथावर सरांनी समीक्षा लेखन केलेलं आहे. 80 चर्चासत्रामध्ये सरांचा सहभाग आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक सरांनी व्याख्याने दिलेली आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आकाशवाणी केंद्रातून सरांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. सरांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जांभेकर पुरस्कार, 2 ग्रंथांना विश्व भारती पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा शैक्षणिक व सामाजिक सेवेबद्दलचा पुरस्कार त्याचबरोबर प्राप्त झालेले आहेत. सरांचे जे लेखन सूची आहेत, किलबिल काव्यसंग्रह, सांजबा बावरी काव्यसंग्रह, गोविंद प्रभू विषयक साहित्य शोध आणि समीक्षा, वि.स. खांडेकरांची कविता, वि.स. खांडेकरांचे साहित्य एक आकलन, मराठीचे भवितव्य हे संपादन, मराठी साहित्य संशोधनाच्या नव्या दिशा हेही पुस्तक सरांनी संपादित केलेले आहेत. संत साहित्य आकलन आणि अध्यापन हे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत. असे अनेक ग्रंथ सरांनी प्रकाशित केलेले आहेत. अशा मान्यवरांचं आज कार्यशाळेच्या सुरुवातीचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी आदरणीय अविनाश आवलगावकर सरांना आमंत्रित करतो की सर, आपण आमच्या या राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये आपण संशोधनाची पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची या संदर्भात आपण सविस्तर मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राध्यापक अविनाश आवलगावकर सर. साहित्य अकादमी नवी दिल्ली, यूजीसी मानव संशोधन विकास केंद्र आणि अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मराठी भाषा व साहित्य संशोधन पद्धतींची कार्यशाळा अशी 7 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेसाठी
आज बरेचसे मान्यवर इथे उपस्थित आहेत. अनेकांची नावं मला इथे दिसत आहेत. मी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि मला दिलेल्या या संधीबद्दल मी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर ताहेर पठाण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी या चर्चासत्रामध्ये बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली. इथे UGCचे डायरेक्टर पण उपस्थित आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक अभ्यासक या कार्यशाळेला या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत. याचं मला विशेष कौतुक वाटतंय की अलीगढ मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाने एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि या कार्यशाळेमध्ये भारतभरच्या अनेक अभ्यासकांनी सहभागी व्हावं ही खरंच आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये काही निमित्ताने मला जाण्याचा योग आलेला होता. डॉक्टर ताहेर पठाण यांनी तिथल्या मराठी विभागाला जे एक ऊर्जित रूप देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे जिथे 2 किंवा 3 विद्यार्थ्यांची वाढवण होती अशा ठिकाणी परप्रांतीय प्रदेशामध्ये मराठी भाषेचा लौकिक उत्तम पद्धतीने त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज 250-300 विद्यार्थ्यांच्या घरामध्ये तिथे मराठी भाषा वेगवेगळ्या स्तरावर शिकण्याचा प्रयत्न जो केला जातो ही गोष्ट खरोखर कौतुकास्पद आहे आणि आपल्याला मराठी भाषकांच्या दृष्टीने अभिमानास्पद पण आहे. संशोधनासंबंधी सातत्याने चर्चासत्र घेणं किंवा चर्चा करणं किंवा कार्यशाळेचं आयोजन करणं ह्याची गरज भासत असते. का भासते या प्रश्नांचं उत्तर माझ्या बोलण्यामधून येईल किंवा आपल्यालाही त्याची कल्पना आहे की अशा प्रकारची चर्चासत्र का घ्यावी लागतात. संशोधनाची एक पद्धती ठरलेली आहे, एक सिस्टीम ठरलेली आहे. विद्यापीठाच्या काही निकषांच्या आधारे UGCच्या काही निकषांच्या आधारे आपण संशोधनाच्या व्यवस्थेमध्ये सहभागी होतो आणि असं असताना सुद्धा सातत्याने कार्यशाळांचं किंवा चर्चासत्रांचं आयोजन करावं लागतं. याच्या मागची जी भूमिका आहे ती नीट आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. अलीकडे संशोधनासंबंधी सातत्याने बोललं जातं आणि गेल्या काही वर्षांपासून म्हणजे एक 15-20 वर्षांपासून तर मराठी भाषेच्या संशोधनासंबंधी काही वृत्तपत्रांमधून अतिशय खरपूस अशा प्रकारचा समाचार घेणारे लेखही प्रकाशित झालेले होते. तर ही परिस्थिती का निर्माण होते याचा एक विचार कुठेतरी व्हावा असं अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला वाटणं आणि त्यांना साहित्य अकादमी किंवा UGC मानव संशोधन केंद्र यांनी सहकार्य करणं ही फार महत्वाची अशी बाब आहे असं मला वाटतंय. आणि आणखी विशेष म्हणजे आता डॉक्टर ताहेर पठाण यांनी सांगितलं की विशिष्ट लोकांचाच सहभाग यामध्ये होऊ शकेल, काही विशिष्ट संख्येचा सहभाग होऊ शकेल असं असताना सुद्धा अनेकांनी या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवणं किंवा आजही मला असं दिसतं आहे की इथे जवळजवळ 96 लोक सहभागी झाल्याची नोंद इथे मला पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी नव्या येणाऱ्या पिढीच्या संदर्भात सुद्धा संशोधनाबद्दलची एक उत्सुकता आहे आणि म्हणून या उत्सुकतेच्या संदर्भामध्ये मला जो विषय देण्यात आला की संशोधनाची पूर्वतयारी. इथे पहिला प्रश्न असा निर्माण होतो
सहभागी होणाऱ्या सगळ्या प्रामुख्याने नव्याने संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना मी डोळ्यासमोर ठेवून बोलतो आहे. तर मुद्दा असा येतो की हा जो नव्याने संशोधन करू इच्छिणारा जो वर्ग आहे त्या अभ्यासकांना एक दिशा देण्याचा प्रयत्न हा या संशोधनाच्या माध्यमातून व्हावा. मी प्रारंभीच सगळ्यांची क्षमा मागतो. काही मार्गदर्शक असतील, काही नव्याने संशोधन करू इच्छिणारे विद्यार्थी असतील, या सगळ्यांची मी क्षमा मागतो की मी अतिशय स्पष्टपणे माझी भूमिका संशोधनाच्या संदर्भामध्ये मांडत आलो आहे, लेखनामधून आणि भाषणांमधून सुद्धा. त्यामुळे मी स्पष्ट बोलतो. ती स्पष्टता ही मराठी भाषा साहित्य आणि संशोधनाच्या पोटतिडकीतून निर्माण झालेली आहे, हेही आपल्या लक्षात यावं. माझ्यासमोर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की नव्याने संशोधन करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांच्या समोर आता संशोधन हे 2-3 पद्धतीने केलं जाऊ शकतं. एक म्हणजे स्वतंत्र अशा प्रकारचे संशोधन प्रकल्प घेऊन संशोधन केलं जातं. विद्यापीठीय किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर शिक्षकांना ही संधी असते की त्यांनी स्वतंत्र संशोधन प्रकल्प घ्यावेत आणि त्याला विद्यापीठांकडून किंवा UGC कडून मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त होतं आणि त्याचा संशोधन प्रकल्प हा पुढे जातो. किंवा स्फुट स्वरूपाचं अशा प्रकारचं लेखन करून संशोधनामध्ये लेखन केलं जातं, संशोधनाच्या अंगाने लेखन केलं जातं. हा एक भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे विशिष्ट अशा प्रकारच्या पदवीसाठी संशोधन करणं, म्हणजे MPhil किंवा PhD साठी. आता MPhil किंवा PhD साठी संशोधन करणं या संदर्भामध्येच अधिक आपल्याला ठोसपणे काम करण्याची गरज आहे. तर हा धागा डोळ्यासमोर ठेवूनच मी बोलण्याचा प्रयत्न करतोय की विद्यापीठीय एखादी डिग्री घ्यावी, संशोधनाची डिग्री घ्यावी, PhD सारखी पदवी आपण घ्यावी असं मला वाटणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच हे महत्वाचं आहे की मला असं का वाटलं याचा शोध घेणं महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक अभ्यासकाला हा प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यासमोर हा प्रश्न असणं आवश्यक आहे की मला संशोधन कशासाठी करायचं आहे. हा प्रश्न मला महत्वाचा का वाटतो तर गेल्या अनेक वर्षांपासून मी या क्षेत्रामध्ये काम करीत असल्यामुळे मला असं लक्षात येत आहे की मला संशोधन करायचं आहे असं म्हणून कित्येक विद्यार्थी PhD साठी रजिस्ट्रेशन करीत असतात, MPhil साठी रजिस्ट्रेशन करीत असतात. पण मला संशोधन का करायचं आहे असा प्रश्न जर त्यांना विचारला तर याचं उत्तर त्यांना देता येत नाही. करायचं आहे, का करायचंय सर, MA झालंय, PhD करायची आहे, किंवा मला आणखी एखादी डिग्री घ्यायची आहे म्हणून मला संशोधन करायचं आहे. पण हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही. मी संशोधन ही अनेक प्रश्नांमधून निर्माण झालेली गोष्ट असते. माझ्या डोळ्यासमोर जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी म्हणून माझा प्रवास सुरू होतो आणि या प्रवासामध्ये संशोधनाची बीजे रोवलेली असतात. आता हा प्रवास कुठे सुरू होतो तर खरं म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा पदवी पातळीवरचं अध्यापन सुरू असतं त्याच वेळेला माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न निर्माण होणं ही खरं म्हणजे संशोधनाची सुरुवात असते. मला वाटणं गरजेचं आहे की मला संशोधन या प्रश्नांसाठी करायचं आहे. वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये आपल्या डोळ्यासमोर कुठले साहित्य असू दे, साहित्य असू दे, ग्रामीण साहित्य असू दे, लोकसाहित्य असू दे, भाषा विज्ञान असू दे, महानुभाव साहित्य असू दे, संत साहित्य असू दे, बखर वाङ्मय असू दे, जो माझ्या आवडीचा प्रांत असेल या आवडीच्या प्रांताच्या संदर्भामध्ये माझ्या मनात अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होत असतात तेव्हा त्या प्रश्नांच्या उत्तराची वाट शोधत मी संशोधन क्षेत्राकडे वळलो पाहिजे, हा त्याच्या मागचा मुख्य भाग आहे. मित्र, आपल्याकडे संशोधनाची मोठी परंपरा आहे. म्हणजे तुम्ही जर इतिहास बघितला तर अगदी भिका राजवाडे, वावी मिराशी आहेत, ग खरे आहेत, विल भावे आहेत, बनहट्टी आहेत, डॉक्टर युमा पठाण आहेत, अका प्रियोळकर आहेत, कितीतरी मोठी मोठी नाव.
या अभ्यासकांनी जे संशोधन केलं हे संशोधन कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी म्हणून केलेलं नाहीये. म्हणजे असं बोलण्यामागेही माझा संदर्भ आपल्या लक्षात आला असेल की प्रमोशन मिळावं म्हणून संशोधन केलं जात असेल तर तेही चुकीचं आहे. आपल्याकडे मला माहिती आहे की ह्या गोष्टी आहेत की पीएचडी झाले असेल की त्याला पुढच्या प्रमोशनच्या दृष्टीने गती मिळते आणि म्हणून याकडे वळलं जाण्याची शक्यता अधिक आहे. हे व्यावहारिक दृष्टीने खरं असलं तरी देखील ते आंतरिक दृष्टीने किती सत्यतेच्या पातळीवर आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आता म्हणून माझी भूमिका आहे की संशोधनाच्या आधी तुमची पूर्वतयारी काय असायला पाहिजे. अनेकदा आता नव्याने जी व्यवस्था सुरू झालेली आहे युजीसीच्या माध्यमातून ती परीक्षा घेतली जाते संशोधनासंबंधीची, मौखिक परीक्षा सुद्धा घेतली जाते. या मौखिक परीक्षेमध्ये मला असा अनेकदा अनुभव आलेला आहे की त्या समोर येणाऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की तू संशोधनासंबंधी काय वाचलाय, तर तो असं सांगतोय की सर वाचलं वगैरे काही नाही पण आता मला वाचायचं आहे. मग मी त्याला असं विचारतोय की तू परीक्षेला आलास आणि काहीही अभ्यास न करता आलास ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं. त्याला खोचक प्रश्न कळतो आणि त्याचं उत्तर त्याला देता येत नाही. तेव्हा संशोधनाची कोणतीही तयारी न करता संशोधनाच्या परीक्षेला जाणं हे किती चुकीचं आहे हे अनेक विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेत असताना आपल्याला, मलाच जाणवतं असं नव्हे, आपल्यापैकी अनेकांना ते जाणवत असतं. आणि म्हणून अशा अभ्यासकांना त्याची जाणीव करून देणं आवश्यक आहे की संशोधनाच्या पूर्वतयारीचा विचार हा आपल्या मनामध्ये येण्याची आवश्यकता आहे की मला नेमकं काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे की मला संशोधन का करायचं आहे याचा विचार तर मी करायलाच पाहिजे आणि त्यासाठी माझ्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांना अधिक गती मिळावी म्हणून संशोधनावर जे काही मार्गदर्शक असणारी जी काही पुस्तक आहेत, जे काही संदर्भ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं वाचन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ दुका संता यांनी काही वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं संशोधन पद्धती, प्रक्रिया आणि अंतरंग, कित्येक विद्यार्थ्यांना या पुस्तकाची नावं माहिती नसतात. संशोधन पद्धती, प्रक्रिया आणि अंतरंग हे दुका संतांचं पुस्तक मी वाचायला पाहिजे. शोध निबंधांची लेखन पद्धती हे सगम माळशे यांचं पुस्तक म्हणण्यापेक्षा अगदी छोटीशी पुस्तिका आहे, ती मी वाचायला पाहिजे. सदा कराडे यांचं संशोधन पद्धतीवरचं पुस्तक आहे ते वाचायला पाहिजे. संशोधन स्वरूप आणि पद्धती हे डॉक्टर सुरज चुनेकर आणि इतर सहकाऱ्यांनी संपादित केलेलं पुस्तकही या दृष्टीने महत्वाचं ठरतं. डॉक्टर उषामा देशमुख यांचं संशोधन विद्या या पुस्तकाचाही मी विचार करायला पाहिजे. आणि आज लिहिल्या जात असलेली पुस्तकं, ह्या पुस्तकांचा अभ्यास करणं यासाठी आवश्यक आहे की काळानुसार संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये काही एक बदल होत असतात. पण ही पुस्तकं वाचल्यानंतर मला संशोधनासंबंधीची माझी एक प्राथमिक उत्तम अशा प्रकारची तयारी होते की मी संशोधन का करायचं याचं काहीच एक उत्तर मला मिळतंय. आणि मला संशोधन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायला पाहिजे याची एक पार्श्वभूमी माझी तयार होते. मला हे नक्की सांगावंसं वाटतं की मी जे ही पुस्तकं काही सांगितली की याच्या व्यतिरिक्त आंतरविद्याशाखीय संशोधनावर पण काही पुस्तकं आहे, समाजशास्त्रीय अभ्यासाला धरून पण काही पुस्तकं आहे, राज्यशास्त्राच्या संशोधनासंबंधीची काही पुस्तकं आहे. ही पुस्तकंही मी वाचणं गरजेचं आहे. का वाचणं गरजेचं आहे तर याचं एक साधं उत्तर असं आहे की भाषा
ही केवळ भाषेपुरती मर्यादित राहत नाही. म्हणजे मराठी भाषा असू दे, हिंदी भाषा असू दे, इंग्रजी भाषा असू दे, गुजराती भाषा असू दे, कोणतीही भाषा ही भाषेपुरती मर्यादित राहत नाही. ती संबंध सामाजिक व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असते. आणि म्हणून राज्यशास्त्रासंबंधीचं प्रतिपादन हे भाषेमधून केलं जातं. समाजशास्त्रासंबंधीचे काही सिद्धांत भाषेमधून मांडले जातात. मग आपल्या असं लक्षात येत आहे की भाषेची जी व्यापकता आहे, कारण साहित्यावर अभ्यास करायचा किंवा साहित्याचा अभ्यास करायचा म्हणजे केवळ तो भाषेच्या अनुषंगानेच आपल्याला अभ्यास करता येतो असं नाहीये. भाषा ही संबंध मानवी जीवनाच्या मध्यभागी आहे, केंद्रवर्ती असल्यामुळे अनेक सामाजिक व्यूह तिला जोडलेले असतात. आणि म्हणून एखाद्या सामाजिक प्रश्नाचं उत्तर ही सुद्धा तुम्हाला साहित्यामध्ये मिळू शकतं. राजकीय व्यवस्थेचं चित्रण हे तुम्हाला साहित्यामध्ये उमटलेलं पाहायला मिळतं. तेव्हा ही जी साहित्याची आणि इतर सामाजिक शास्त्रांची ही जी संयुक्त अशा प्रकारची जी बैठक आहे, ह्या दृष्टिकोनातून मला अधिक व्यापक अनुषंगाने भाषिक संशोधनाबरोबरच सामाजिक संशोधनाचाही विचार करणं आवश्यक आहे आणि त्या संबंधीची पुस्तकं वाचून माझी तयारी करण्याची मला गरज आहे. आता हे सगळं करीत असताना मला एक माझी बैठक तयार होत जाते, आपोआप तयार होत जाते की मी आता संशोधन म्हणजे नेमकं काय आहे या प्रश्नाचा काही एक उत्तर देऊ शकतो. साहित्याचं संशोधन आणि सामाजिक विषयांचं संशोधन यामध्ये काय फरक असतो याची एक मला माहिती प्राप्त झालेली असते की मला आता नेमकं काय करायचं आहे, याची दिशा तयार होते. आणि हे झाल्यानंतर मग मला विषयाच्या अनुषंगाने प्रवास करायचा असतो. मित्र हो, सांगायला हरकत नाही की अनेकदा असा अनुभव येतो की एखादा विद्यार्थी आपल्याकडे संशोधन करण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा मार्गदर्शकच त्याला विचारतात की तुला कुठल्या विषयावर संशोधन करायचं आहे. मार्गदर्शकांनी हा प्रश्न विचारणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेला तो विद्यार्थी चटकन त्याला उत्तर देतो मार्गदर्शकाला की सर, तुम्ही द्याल त्या विषयावर मी संशोधन करायला तयार आहे. मित्र हो, स्पष्टपणे सांगायला हरकत नाही, असे अनुभव मला सुद्धा अनेकदा आले. आणि असे अनुभव जेव्हा मला आले तेव्हा मी त्या विद्यार्थ्याला सरळ सांगितलं, माझ्या खोलीचं दार उघडं आहे, उठ आणि तू बाहेर जा, तू माझ्याकडे अभ्यास करू शकत नाही. त्याला असं वाटतं की आपण जर सरांना असं म्हणालो की तुम्ही द्याल त्या विषयावर मी संशोधन करायला तयार आहे, तर याचा अर्थ या विद्यार्थ्याला आपण घ्यायला हरकत नाही, कारण आपण देऊ त्या विषयावर संशोधन हा करीत असतो. अनेक मार्गदर्शकांना हे फार आवडतं. मला हे स्वतःला कधीही आवडलेलं नाही. मी कधीही कोणत्याही विद्यार्थ्याला आजपर्यंत पीएचडीचा विषय दिलेला नाही, एमफिलचा सुद्धा विषय दिलेला नाही. विषय हा विद्यार्थ्याकडून आला पाहिजे. हे का? एखाद्या विद्यार्थ्याला आपण जेव्हा विषय देत असतो तेव्हा तो त्याच्यावर लादला जातो. एक सोपं आणि साधं उदाहरण देतो. आवडीचे पदार्थ पानात असतील तर आपण आनंदाने जेवण करतो, आणि न आवडणारे पदार्थ असतील तर आपण फारसं आनंदाने जेवण करत नाही. हा साधा मानवी जीवनातला अनुभव आहे. तसा आपल्या आनंदाचा विषय असेल, आपल्या आवडीचा विषय असेल, आपल्याला ज्यात गती आणि रुची आहे असा विषय असेल तर मला त्यामध्ये अधिक आवडीने, आनंदाने, आत्मीयतेने सहभागी होता येतो.
पण माझ्या आवडीचाच विषय नाहीये आणि मला तो विषय लादलेला असेल, विद्यार्थ्याला कळत नाही, हे मार्गदर्शकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की विद्यार्थ्याला हे कळत नाही की मी कोणता विषय घ्यावा. दुर्दैवाने हे की मार्गदर्शकांनाही कळत नाही की याला कोणता विषय द्यावा. मार्गदर्शकाला फक्त एवढंच कळतं की माझ्याजवळ हा विषय तू घे, किंवा आपल्याकडे एखाद्या विद्यार्थ्यांनी यावं म्हणून मार्गदर्शक तू माझ्याकडे ये, तू काही काळजी करू नको, विषय तयार आहे, मी तुला देतो, असं म्हणून जर एखाद्या विद्यार्थ्याला आकर्षित केलं जात असेल तर ते योग्य नव्हे. त्या विद्यार्थ्याकडून तो विषय बाहेर येणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना आपण सांगणं आवश्यक आहे की बाबा रे, तुझ्या आवडीचं परिप्रेक्ष्य कोणतं आहे. म्हणजे त्याला विषय देण्यापूर्वी त्याच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे याचा विचार करण्याची गरज आहे. एखादा विद्यार्थी असा असेल की तो म्हणेल की सर मला मध्ययुगीन साहित्य आवडतं. एखादा विद्यार्थी असेल तो म्हणेल भाषा विज्ञानात मला आवड आहे. एखादा विद्यार्थी असेल तो म्हणेल मला की लोकसाहित्यामध्ये आवड आहे. तर पहिल्यांदा त्याची आवड काढण्याचा प्रयत्न करा की या विषयामध्ये त्याला किती गती आहे. ठीक आहे, तुला लोकसाहित्यामध्ये आवड आहे, उत्तम आहे. लोकसाहित्याचा जर मी अभ्यासक असेल तर त्या विद्यार्थ्यासंबंधी मी विचार करू शकतो. आणि मी जर लोकसाहित्याचा अभ्यासक नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मी माझ्याकडे घेऊन मार्गदर्शन करणं हे खऱ्या अर्थाने चुकीचं ठरतं. आणि म्हणून अशा विद्यार्थ्याला लोकसाहित्याच्या मार्गदर्शकाकडे पाठवणं, लोकसाहित्याच्या मार्गदर्शकाकडे सोपवणं ही आपली पहिल्यांदा मार्गदर्शक म्हणून एक नैतिक जबाबदारी असते. ज्या विषयामध्ये त्याला गती असेल त्या विषयाचं परिप्रेक्ष्य त्याच्यासाठी मोकळं असलं पाहिजे. मग त्याला हे विचारलं पाहिजे की या परिप्रेक्ष्यामध्ये तू काय काय वाचन केलेलं आहेस. मित्र हो, ही संशोधनाची पूर्वतयारी आहे. म्हणजे मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे की मला जर लोकसाहित्यामध्ये गती आहे किंवा लोकसाहित्य हे जर माझ्या आवडीचं क्षेत्र आहे हे जर एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं तर त्या विद्यार्थ्याला हे माहिती पाहिजे की लोकसाहित्यामध्ये कोणते कोणते अभ्यासक होऊन गेले की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आज लोकसाहित्यामध्ये काम करणारे कोणते संशोधक आहेत. लोकसाहित्यावरची एक 10 पुस्तकांची नावं मला सांग. हे त्याला सांगता आलं पाहिजे. हे जर त्याला सांगता आलं तर आपल्या हे लक्षात येते की याला खरंच लोकसाहित्य या विषयामध्ये गती आहे. तर कुठलाही विषय असू दे, त्याला ज्या विषयाची गती आहे त्या विषयामध्ये त्याला अभ्यास करण्यासाठी आपण प्रवृत्त करणं हे मार्गदर्शक म्हणून आपलं काम असतं. म्हणून मी मगाशी म्हणालो की बहुतांशी विद्यार्थ्यांना कळत नाहीये, बहुतांशी विद्यार्थ्यांना कळत नाही की मी कोणत्या विषयामध्ये संशोधन करावं. अशा विद्यार्थ्यांना त्याचा कल लक्षात घेऊन, त्याच्या अभ्यासाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याला योग्य त्या दिशेने मार्गदर्शन करून त्याच्या विषयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं हे संशोधनाची मार्गदर्शकाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पूर्वतयारी असते. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये जातो मग त्याला सांगायचं की आता संशोधनाचे कोणते विषय तुझ्या डोळ्यासमोर येतात ते बघ. म्हणजे आता उदाहरणार्थ मध्ययुगीन साहित्यामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी हे जर आपल्या लक्षात आलं की मध्ययुगीन हे खरंच याच्या आवडीचं क्षेत्र आहे. आता गंमत अशी आहे की मध्ययुगीन साहित्य असं म्हटलं की पहिल्यांदा फक्त आपल्या डोळ्यासमोर संत साहित्यच येतं. परंतु संत साहित्याच्या व्यतिरिक्त बखर वाङ्मय आहे, शाहिरी वाङ्मय आहे. हाही मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेला साहित्याचा मोठा ठेवा आहे. हे संबंधित विद्यार्थ्याच्या लक्षात येत नाही. हे बोलण्याचं कारण असं की अलीकडे संत साहित्य म्हणजे मध्ययुगीन साहित्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग फक्त संत साहित्यावर अभ्यास करतो. बखर वाङ्मयावर, शाहिरी वाङ्मयावर
अभ्यास जवळजवळ थांबलेला आहे. म्हणजे काही एक 10-5 जुनी नावं सोडली तर अलीकडच्या कालखंडामध्ये कोणताही नवा अभ्यासक या अभ्यास क्षेत्राकडे वळत नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. तर त्याच्या विषयाकडे त्याला मग आपल्याला न्यायला पाहिजे. आता त्याच्या विषयाकडे न्यायचं असताना आणखी काही त्याला पूरक आपण ग्रंथांची नावं सुद्धा सुचवायला हरकत नाही. ठीक आहे, मध्ययुगीन साहित्यामध्ये तुला संशोधन करायचं, मग मध्ययुगीन संशोधनाच्या संदर्भामधली ही काही 4 पुस्तकं 2 पुस्तकं तू पुन्हा वाच नव्याने. आता नव्याने आलेले जे लेखन आहे ते तू वाच, काही जुनी पुस्तकं आहेत ते तू वाच. आणि हे लगेच होणार नाही, त्याच्यासाठी काही 1-2 महिने 4 महिन्याचा कालावधी लागतो. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थी तुम्हाला भेटायला येतो तेव्हा त्याने जर सांगितलं, तो जर असं म्हणाला की सर तुम्ही दिलेलं पुस्तक माझी वाचून झालेली आहेत, आता मला पुन्हा नव्या पुस्तकाची नावं सांगा, असा जर विद्यार्थी असेल तर मित्र मी पुन्हा त्याला सांगत असतो, बाळा तू निघायला हरकत नाही. त्याचं कारण काय की एका पुस्तकामधून तुला 10 संदर्भ ग्रंथांची नावं मिळतात, 10 पुस्तकांमधून तुला 100 संदर्भ ग्रंथांची नावं मिळतात, आणि तरीही जर तू माझ्याकडे पुन्हा पुस्तक विचारायसाठी आला आहेस तर याचा अर्थ तुला स्वतःला संशोधनाची दृष्टी नाही. हे मी का बोलतोय मित्र हो? मी यासाठी बोलतो आहे की कोणत्याही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण परावलंबी करू नये. त्याला स्वतःच्या पायावर, त्याला स्वतःच्या हिमतीवर, त्याला स्वतःच्या अभ्यासावर पुढे जाता आलं पाहिजे. याच्यासाठी आवश्यक तेवढीच आपण मदत करणं गरजेचं आहे. त्याला आपण खूप मदत करायला लागलो तर तो तुमच्यावर अवलंबून राहतो. म्हणून मी तुम्हाला मगाशी हे म्हणालो की आपल्याकडची संशोधकांची परंपरा फार मोठी आहे. त्यातल्या काही मान्यवरांची मी नावं तुमच्यासमोर मुद्दामून उल्लेखित केली, कारण यांना कोणत्याही पैशाची गरज नव्हती, यांना कोणत्याही पदाची गरज नव्हती. या लोकांनी खिशातले पैसे घालून संशोधन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, लेखन केलेलं आहे. आज आपल्याला UGC अनुदान देत आहे, विद्यापीठ अनुदान देत आहेत, काही संशोधन संस्था आहेत त्या तुम्हाला अनुदान देत आहेत, आणि तरी देखील संशोधनामध्ये आपला दुबळेपणा दिसतो आहे. आणि म्हणून मग इतर अभ्यासकांना संशोधनावर ताशेरे उडवायला समाधान वाटलंय. तेव्हा ही संधी आपण द्यायची नाहीये. आणि म्हणून तुम्ही या दृष्टीने जर प्रवास केला तर संशोधनाची उत्तम अशा प्रकारची तुमची तयारी होते. आता दुसरा आणखी महत्वाचा विषय असा आहे की विषयाची मग निवड कशी करायची, हे वाचता वाचताच आपल्या लक्षात यायला लागतं. म्हणजे आता मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे की मध्ययुगीन हे जर माझं परिप्रेक्ष्य असेल तर या परिप्रेक्ष्यामध्ये काय संशोधन झालेलं आहे, अनेकदा माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्ञानदेवांबद्दल संशोधन करावं, पण ज्ञानदेवांबद्दल मला संशोधन करावं म्हणजे नेमकं काय करावं हे नेमकं कळत नाहीये. बरेचदा विद्यार्थी एकच एक विषय, एकाच पद्धतीचा विषय घेऊन येतात की ज्ञानदेवांनी मांडलेली भक्ती कल्पना, मला याच्यावर संशोधन करायचं आहे. मी त्याला असं सांगतोय की बाबा या विषयावर अनेक अभ्यासकांनी लिहिलेलं आहे, याच्या पलीकडे जाऊन तुला काही करता येतं का? अनेक विद्यार्थी असं येतात की एखादा संत जर माझ्या जातीचा असेल तर त्याच जातीवर मला संशोधन करायचं आहे. माझ्याशी स्वतः भांडलेत विद्यार्थी की सर तुम्ही याला नाही का म्हणता. मी त्यांना परोपरीने हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करतो की संत माझ्या जातीचा आहे म्हणून संशोधन करणं, अशी जर आपली भूमिका असेल तर ती पूर्णतः चुकीची आहे. या संतावर मला संशोधन करायचं आहे की या संताच्या साहित्याबद्दल,
त्यांच्या सामाजिक भूमिकेबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल अजूनही लोकांपर्यंत काही नीट माहिती पोहोचलेली नाही, किंवा जी माहिती पोहोचलेली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचलेली आहे, असं चित्र जर मला कुठे दिसत असेल तर तू या साहित्यावर संशोधन कर, असं मी त्याला सांगतो. पण असं नसेल तर उगीच एका विशिष्ट भूमिकेतून अट्टहासाला पेटून त्यावर संशोधन करणं, अशी जर आपली भूमिका असेल तर ती पूर्णतः चुकीची आहे आणि याची जाणीव कुठेतरी आपल्याला होण्याची गरज आहे. बरेचदा असं होतं, म्हणजे विद्यार्थ्याला संशोधनाची नोंदणी करण्यापूर्वीच त्याचं हे सगळं कुठेतरी तयार होणं हे आवश्यक आहे असं का वाटतं? याचं कारण असं आहे की पुढे त्याला उत्तम अशा प्रकारची संशोधनाची गती प्राप्त व्हावी. दुसरं आणखी असे की विषय निवडीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. हे केव्हा निर्माण होतात? जेव्हा तो त्याची नीट पूर्वतयारी करीत नाही तेव्हा. पण मी आतापर्यंत ज्या पद्धतीने बोलत आलो आहे त्या पद्धतीने जर विचार केला, त्या पद्धतीने तो अभ्यास करीत आला, तर त्याला विषय निवडीसाठी फारशा अडचणी येत नाही. अशा प्रकारे तो पुढे जातो. बरेचदा काय होतं? बरेचदा असं होतंय की नको तो विषय घेऊन विद्यार्थी पुढे जातात. अगदी सांगायला हरकत नाही की एखाद्या संपादकाने, मी लेखकानेही म्हणणार नाही, एखाद्या संपादकाने काही एक 4-5 ग्रंथांचं संपादन केलं. एखाद्या संपादकाने काही एक 4-5 ग्रंथांचं संपादन केलं तर असा विषय हा आपल्या पीएचडीचा विषय होऊ शकतो का? याचं भान संबंधित विद्यार्थ्याला नसतं. आणि त्याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मार्गदर्शकालाही याची जाणीव नसते. आणि अत्यंत दुर्दैवाची आणखी पुढची गोष्ट आहे की विषय मान्यता समिती जी असते विद्यापीठाची, त्या विद्यापीठाच्या समितीलाही याचं भान नसतं. मित्र हो, माझ्याकडे असे काही प्रबंध येऊन गेलेत आणि ते प्रबंध मी नाकारलेत म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी हा प्रबंध घेऊ शकत नाही, कारण हा संशोधनाचा विषय होऊ शकत नाही. एखाद्या संपादकाने 5-6, 4-5 ग्रंथ संपादित केले एखाद्या विशिष्ट विषयावरचे, तर संपादित ग्रंथांचा अभ्यास कोणत्या अंगाने करणार तुम्ही? त्या संपादकीय ग्रंथामध्ये फारच झालं तर त्याचा एखादा दुसरा लेख असतो त्या संपादन करणाऱ्याचा. तेव्हा तुम्ही त्या लेखकाचा काय अभ्यास करणार आहात? पण इथे कुठेतरी आमची जातीय अस्मिता प्रफुल्लित होते, प्रांतीय अस्मिता प्रफुल्लित होते. आणि मग आम्ही म्हणजे अशा मार्गदर्शकांना विचारलो हा विषय कसा होऊ शकतो, तर ते उत्तर काय देतात? अहो ते काय करतात, ते अडूनच पडले होते, ते ऐकतच नव्हते आणि मग माझाही नाईलाज झाला, किंवा मला आणखी कोणीतरी माझ्यावर प्रेशर आणलं आणि मला ते ऐकावं लागलं. मी अशा मार्गदर्शकांना हात जोडून कळकळीची विनंती करेल की मार्गदर्शन करणं बंद करा. काही करू नका मार्गदर्शन, काही गरज नाही. तुमच्यावर जर प्रेशर आणून असा एखादा विषय लादला जात असेल की ज्या विषयाला कोणतंही मूल्य नाही आणि तुम्ही मार्गदर्शक म्हणून त्यावर काम करता, प्रेशर आणल्यामुळे किंवा संबंधित विद्यार्थ्यांनी अतिशय आग्रह धरल्यामुळे असं जर तुम्ही करीत असाल तर तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम करण्याच्या योग्यतेचे नाही. मला माफ करा, मी अतिशय स्पष्टपणे ही भूमिका मांडतोय. गरज काय? हे चुकीचं आहे. तेव्हा इथे कोणतीही अस्मिता येण्याची गरज नाही. आज व्हॉट्सअप किंवा फेसबुक ही जी अत्यंत चलनवलनाची जी हे झालेली आहे, त्याच्यामध्ये मला खरंच आनंद म्हणजे आश्चर्य वाटतं आणि कौतुक वाटतं की मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचं पत्र मिळालं रे मिळालं मान्यतेचं की ते फेसबुकवर टाकतात आणि मग फेसबुकवर ते पत्र टाकले की हजारो लोक त्यांचं अभिनंदन करतात. म्हणजे एखादा जागतिक स्तरावरचा पुरस्कार मिळावा अशा पद्धतीने मार्गदर्शक झाल्याचं पत्र फेसबुकच्या लिंकवर किंवा व्हॉट्सअपवर टाकून जर तुम्ही वाहवा करून घेत असाल
तर इथेच आपली पात्रता सिद्ध होते की खरंच आपण मार्गदर्शक ह्या शब्दाच्या योग्यतेचे आहोत का. मग गरज नाहीये. विद्यापीठाने तुमच्या ज्ञानाकडे, तुमच्या अनुभवाकडे पाहून तुमच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. ती एक शैक्षणिक जबाबदारी आहे आणि त्या शैक्षणिक जबाबदारीचं तुम्ही जर भांडवल करीत असाल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर पुढे मला हा जो मुद्दा मांडायचा आहे की विषय निवडीचा जसा विचार तुम्ही करीत जाता तसाच तुम्हाला पूर्वतयारीमधलाच हा घटक आहे की कोणत्या मार्गदर्शकाकडे मला संशोधन करायचं आहे. मार्गदर्शक हा संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा घटक असतो, कारण तो मार्ग दाखवतो संशोधनाचा. पण त्याला स्वतःला जर संशोधनाचा मार्ग गवसलेला नसेल तर मित्र हो, अशा मार्गदर्शकाकडे संशोधन करण्यापेक्षा संशोधन न केलेलं चांगलं, असं मी स्पष्टपणे नोंदवू इच्छितो. तर मी जे तुम्हाला उदाहरण सांगितली की मार्गदर्शक झाल्याचं विद्यापीठाचं पत्र मिळालं की लगेच फेसबुकवर टाकतो, म्हणजे यातून मला कळायला पाहिजे, म्हणजे मला ही कीव येते या सगळ्या व्यवस्थेची. एवढूसं काही चिटोरा कुठेतरी आपला लिहून आला आपल्याबद्दल की तो लगेच फेसबुकमध्ये टाकायचा. आपल्या कविता संग्रहाबद्दल, आपल्या एखाद्या पुस्तकाबद्दल कोणी काही लिहिलं असेल की ते 10 पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर टाकत राहायचं. ही प्रसिद्धीसाठी हपापलेपणाची जी भूमिका असेल ही कुठेही संशोधनामध्ये, अभ्यासामध्ये येऊ शकत नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की ह्या सगळ्या वावी मिराशी झाले, युमा पठाण झाले, गह खरे झाले, तुमचे विका राजवाडे झाले, या माणसांना कोणत्याही प्रकारचं हपापलेपण नव्हतं. त्यांनी कधीही प्रसिद्धीसाठी प्रयत्न केलेला नाहीये. मित्र हो, माझं एक स्वच्छ आणि सुंदर वाक्य आहे, ते नीट लक्षात घ्या. आपण प्रसिद्धीच्या मागे धावू नये, आपण कर्तृत्व असं करा की प्रसिद्धी आपल्या मागे धावत आली पाहिजे. तिथे तुमचं कौतुक आहे, तिथे तुमचं मोठेपण आहे. तर मित्र हो, जेव्हा तुम्हाला मार्गदर्शक शोधायचा असतो, माझी वेळ संपत आलेली आहे, मी 2 मिनिटात मुद्दा पूर्ण करतो आणि थांबतो. जिथे तुम्हाला मार्गदर्शक शोधायचा असतो तेव्हा तुमच्या अभ्यास विषयाशी विद्यापीठांनी आणि युजीसीने देखील या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज आहे. आता युजीसीचे आणि विद्यापीठांचे नियम असे झालेले आहेत की प्रत्येक मार्गदर्शकाकडे काही ओपनचे कॅन्डिडेट्स असले पाहिजे, काही रिझर्वेशनचे कॅन्डिडेट्स असले पाहिजे, किंवा काही अमक्या याच्यातले असले पाहिजे. मान्य आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याच्या विषयाशी माझ्या विषयाचं तारतम्य जर जुळत नसेल, म्हणजे उदाहरणार्थ असं लक्षात घेऊया की माझ्याकडे आता 2 जागा आहेत, एक ओपनचा आहे आणि एक रिझर्वेशनचा आहे. ओपनचा विद्यार्थी आहे जो भाषा विज्ञानाचा विद्यार्थी आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे त्याची पूर्वतयारी अशी आहे की तो भाषा विज्ञानाचा विद्यार्थी आहे, त्याला भाषा विज्ञानामध्ये गती आहे आणि भाषा विज्ञानाचा माझा अभ्यास नाही आहे, मी त्यात काहीच करू शकत नाही. तेव्हा अशा विद्यार्थ्याला भाषा विज्ञानाच्या अभ्यासकाकडे सोपवता आला पाहिजे. आणि त्यांच्याकडे जो विद्यार्थी असेल की जो भाषा विज्ञानाचा नाही आहे पण त्याला इतर विद्यार्थ्यांमध्ये गती आहे, इतर विषयामध्ये, की जो माझ्याकडे काम करू शकतो, मग तो रिझर्वेशनचा असू दे किंवा ओपनचा असू दे, तो माझ्याकडे आला पाहिजे, कारण मी त्याला काहीतरी देऊ शकतो. तेव्हा मार्गदर्शक निवडताना देखील विद्यार्थ्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे की ज्या विषयामध्ये मला गती आहे त्या विषयाचं मला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन कोण करू शकतो. अशाही मार्गदर्शकाकडे जाऊ नका की तुम्हाला पहिल्याच भेटीमध्ये तो त्याची पहिल्यांदा 10 पुस्तकं सांगतो आणि म्हणतो हे पुस्तक घे. अनेक मार्गदर्शक आहे, आपल्याला असं वाटत असेल की आपले पुस्तकं दाखवली की विद्यार्थी आपलं कौतुक करतात. बिलकुल नाही. विद्यार्थी कुठेतरी नंतर बोलतात, सांगतात की सर, आमच्या मार्गदर्शकांनी ही पुस्तकं गरज नसताना, इच्छा नसताना सुद्धा आमच्या माथी मारलेली आहेत. हे पुस्तक तू घे माझं.
या पुस्तकाचा अभ्यास कर, हे पुस्तक इतरांनाही घ्यायला सांग. अरे तुम्ही पुस्तक विक्रेते आहात की तुम्ही मार्गदर्शक आहात? हे करू नका. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की विद्यार्थ्याला पुस्तक दाखवले की त्याच्यावर काय इम्प्रेशन पडेल, आपण किती लेखक आहोत वगैरे वगैरे. तुम्ही लेखक आहात तर त्याला कळेल ना, ग्रंथालयामधून त्याला कळेल, पुस्तकं विकत घेताना कळेल, कोणीतरी तुमच्याबद्दल बोलेल. जसं आता मी तुम्हाला सांगितलंय की काही जुन्या अभ्यासकांची नावं सांगितली, काही नव्या अभ्यासकांची नावं सांगितली. हे कळतच ना आपल्याला या लेखकांनी पुस्तकं लिहिली आहेत म्हणून. पण मी जर मार्गदर्शक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं घ्यायला प्रवृत्त करत असेल, जबरदस्ती करीत असेल, तर तुमच्याबद्दलची त्याच्या मनामध्ये काय भावना होते हे लक्षात घ्या. मित्र हो, मार्गदर्शक आणि त्याचा विद्यार्थी यांच्यामध्ये उत्तम नातं असेल, उत्तम रिलेशन असेल, उत्तम संवाद असेल, आत्मीयता असेल, विद्यार्थ्याला तुमच्याबद्दल अभिमान असेल, विद्यार्थ्याला तुमच्या विद्वत्तेबद्दलचं एक समाधान असेल, तर तो उत्तम पद्धतीने तुमच्या सोबत काम करू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा विषय घेत असताना ज्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, त्याच गंभीरपणे मार्गदर्शक निवडतानाची देखील आवश्यकता आहे. तसा कोणताही विषय दिला तरी चालेल, तसा कोणताही मार्गदर्शक दिला तरी चालेल असं म्हणू नका. मार्गदर्शकांच्या बद्दलच्या अलीकडच्या अनेक बातम्या ह्या वेगवेगळ्या स्तरावरून फिरत असतात आणि त्या अत्यंत लाजिरवाण्या स्वरूपाच्या असतात. तर त्याचाही विचार करा. अशी जर परिस्थिती संशोधनाच्या संदर्भात असेल तर कधीही संशोधन गतीने पुढे जाऊ शकणार नाही. विद्यापीठीय व्यवस्थेला, युजीसीच्या व्यवस्थेला काळिमा फासला जाणार नाही याचा गांभीर्याने विचार करून संशोधनाच्या संबंधी आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. मित्र हो, फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे संशोधनाच्या संदर्भामध्ये. तेव्हा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, तसा उचलला पेन आणि लावला कागदाला म्हणजे संशोधन होत नाही. त्या संशोधनासंबंधी इतक्या गंभीरपणे जर तुम्ही विचार करीत असाल तरच तुम्हाला पुढे जाता येऊ शकतं. मला संशोधनाची पूर्वतयारी असा मर्यादित स्वरूपाचा विषय दिलेला असल्यामुळे मी याच विषयावर माझी काही एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आणि पुढची वेळ थोडी चर्चेसाठी ठेवावी असं संयोजकांनी सुचवलेलं होतं. तेव्हा माझी ही स्वतःची भूमिका आहे जी मी माझ्या कारकिर्दीमध्ये आणि अजूनही त्याचं पालन करतो आहे. म्हणून मी स्पष्टपणे माझी भूमिका मांडली. कुणाला दुखवणं किंवा कुणाला राग येणं किंवा कुणाला नाराज करणं हा त्याच्या मागचा हेतू नाही. भाषा, साहित्य आणि संशोधन याकडे पाहण्याचा माझा स्वच्छ दृष्टिकोन सातत्याने होता आणि राहील आणि म्हणून मी माझी भूमिका ही मांडलेली आहे. या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, काही चर्चा करायची असेल तर आपण करायला हरकत नाही. खूप काही मुद्दे होते पण वेळेअभावी सगळ्याच मुद्द्यांना मला स्पर्श करता आला नाही. म्हणून फक्त पूर्वतयारीचा पूर्वभाग मी आपल्यासमोर मांडलेला आहे. संयोजकांनी मला इथे मुक्तपणे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. आपण चर्चा करायला हरकत नाही. मी प्राध्यापक वृंदा देशपांडे, सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद. एक छोटासा प्रश्न असा आहे, आता सध्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तृतीय वर्षाला म्हणजे BA तृतीय वर्षाला प्रकल्प लेखन असा उल्लेख केलेला आहे अभ्यासपत्रिकेमध्ये. तो दिलेला आहे आणि मग जो काही मेन सब्जेक्ट घेतात विद्यार्थी तर त्या मेन सब्जेक्टचा प्रकल्प लेखन ते करतात. परंतु या प्रकारामध्ये अडचण मला स्वतःला अशी जाणवते की संशोधन पद्धती काय असते किंवा कशा पद्धतीने तुम्ही प्रकल्प लेखन केलं पाहिजे असा प्रकार कुठे शिकवला जात नाही. एक विषय डायरेक्ट दिला जातो. जसं तुम्ही म्हणाले की विद्यार्थ्याला विचारलं पाहिजे, तर ज्या काही मार्गदर्शक तत्व आहेत विद्यापीठाची त्याच्या अनुषंगाने त्याला विचारलं जातं तुला कुठल्या याच्यावर संशोधन करायला आवडेल आणि मग ठीक आहे तू लिहून आण, मग त्याची प्रस्तावना, 4 संदर्भ ग्रंथ वगैरे वगैरे. पण आणि एक असं म्हणलं जातं की आपण जर त्याला संशोधन पद्धती सांगत बसलो तर ती क्लिष्ट होईल.
हो. पण ती पद्धतीच न कळल्यामुळे त्याचं होणारं लेखन आणि या सगळ्याची कशी सांगड घालावी हा माझ्या समोर एक प्रश्न आहे. तर त्याच्या बाबतीत थोडं मार्गदर्शन हवंय. धन्यवाद. काही नाही, आता हा एक मुद्दा असा आहे, म्हणजे तुमच्या समोरचे प्रश्न अगदी बरोबर आहे, की खरं म्हणजे BA पर्यंतच्या विद्यार्थ्यांना, आता तुम्ही TYBAच्या संदर्भात येऊन बोललात ना, तर TYBA पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संशोधनाची पुरेशी डेप्थ नसते बरं का. मी असं म्हणेन की त्या परिस्थितीनुसार त्याला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल तेवढंच आपण करू शकतो, आणि अधिकाधिक सोपं म्हणजे त्याला किमान संशोधन, खरं म्हणजे BAच्या पातळीवर हे कसं ठेवलं हे मला माहिती नाही, खरं म्हणजे ते MAच्या पातळीवर ठेवायला पाहिजे, पण ते BAच्या पातळीवर ठेवल्यामुळे त्यांची बौद्धिक जाणीवही कमी असते आणि त्यांना फारशी अभ्यासातली गती नसते, तेव्हा त्यांचा वयोगट लक्षात घेऊन किंवा त्यांची जाणीव लक्षात घेऊन, अभ्यासाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीने करावं एवढंच मी सांगेल. कारण निबंध लेखन कसं करायचं एवढं जरी त्यांना समजून सांगितलं तरी मला असं वाटतं की ते पुरेस होऊ शकेल. कारण प्रकल्प लेखन याची सुरुवातच मुळामध्ये निबंध लेखनापासून होते. त्यामुळे निबंध लेखन हे करावं, माहिती कशी गोळा करावी. आता प्रबंध लेखन करताना काय करायला पाहिजे हा माझ्या स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. म्हणजे प्रबंध लेखन करताना कसं करायला पाहिजे, तर अगदी विषय घेतल्यापासून तर प्रबंध सबमिट करेपर्यंतचा जो भाग आहे, म्हणजे माझे काही एक तत्व आहेत, माझे काही निष्कर्ष आहेत आणि माझी काही भूमिका आहे, ती भूमिका जर व्यवस्थितपणे पाळली तर कोणताही विद्यार्थी 2 ते 2.5 वर्षामध्ये प्रबंध सादर करू शकतो. या पद्धतीची ही आहे. आता ह्या सगळ्या पद्धती या मुलांना आपण नाही सांगू शकणार, पण ग्रंथालयामध्ये बसून नोंदी कशा कराव्या किंवा एखाद्या लोकसाहित्याचं संकलन करायचं असेल, लोकगीतांचं संकलन करायचं असेल तर ते कसं करायचं हे प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना सांगून, त्यांचा वयोगट लक्ष सांगून करता येईल असं मला वाटतंय. सर नमस्कार सर. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर गोविंद राम दिनेवार, धुंडा महाराज कॉलेज. असा प्रश्न आहे सर, आता मी संशोधन मार्गदर्शक आहे. बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि ते विषयाची स्पष्टता नसते. हो सर. विषय काय घ्यावा याविषयी त्यांच्या मनामध्ये संभ्रम असते, त्याविषयी तुम्ही पहिलं बोललात. परंतु ज्या विद्यार्थ्यांमध्ये विषयाची स्पष्टता आहे, ज्यांनी वाचन करून येतात, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना विषय भेटत नाही कधी कधी तो, कारण का त्या विषयावर बरंच संशोधन झालेलं असतं पूर्वी, पण त्यांच्यामध्ये विषय स्पष्टता आहे. अशा वेळेस काय करायचं सर, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. नाही, काय झालं सर, विषय संशोधन हाच स्वतंत्रपणे संशोधनाचा एक भाग झालेला आहे बरं का. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं माहितीये का, अलीकडे मी पाहतो म्हणून सांगतो, आता तुमचं कसं आहे मला माहित नाही, पण एखादा लेखक घ्यायचा आणि त्याच्या साहित्यात 11-20 काय आहे आपने किती बजे लिंक दी? एखाद्या साहित्याचा विषय घ्यायचा, एखाद्या लेखकाचा विषय घ्यायचा आणि त्याच्या साहित्याचा अभ्यास करायचा. तर आता बाबा लेखकच संपत चाललेले आहेत. म्हणजे मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे की ज्ञानेश्वरांवर अभ्यास करणारे भरपूर आहेत, पण आता ज्ञानेश्वरांवर अभ्यास खूप झालेला आहे. पण एखादा विद्यार्थी असा येत असेल की ज्ञानेश्वरीचा आदिबंधात्मक दृष्टीने अभ्यास करता येतो का, किंवा ज्ञानेश्वरीच्या लयतत्वाचा अभ्यास करता येतो का, असा जर कोणी एखादा विद्यार्थी असेल की त्याला या विषयात गती आहे तर त्याला त्याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला पुढे नेता येतं ना, अशाल का. म्हणून मी मगाशी म्हणालो की ज्ञानेश्वरांवर खूप अभ्यास झालेला आहे, पण आदिबंधाच्या अंगाने अभ्यास झालेला आहे का, तर तो नाही झालेला. विज्ञानाच्या अंगाने अभ्यास झालेला आहे का, भाषिक मांडणीच्या दृष्टीने, तर तो नाही झालेला. अर्थनिर्णयाच्या दृष्टीने अभ्यास झालेला आहे का, तर तो नाही झालेला. तर मग अशा विद्यार्थ्याला त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करणं हे सोपं होतं. विषय मिळत नाही असं नाहीये. मी तुम्हाला अजूनही सांगतो, 19व्या शतकातले अनेक विषय हे तसेच पडून आहेत. कारण आपल्याला काय दिसतं, 1980 नंतरची कादंबरी, 1990 नंतरची कादंबरी, ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. पण जा ना तुम्ही 19व्या शतकामध्ये अनेक जर विषय असतील तर त्या विषयाचा अभ्यास करा. तिथे तुम्हाला अनेक विषय मिळू शकतात. मी देतो अनेक विषय, पण मी देतो म्हणजे असे देणार नाही. मी तुमच्याकडून विषय काढेल आणि मग त्या विषयाला आकार देईल. म्हणजे विद्यार्थ्यांकडून विषय काढून घ्यायचा आणि मग त्याला घासून पुसून व्यवस्थित आकार देऊन त्याला समोर मांडायचा.
सर नमस्कार. थोडासा हे थांबवतोय. कारण असं आहे की व्हाईस चान्सलर साहेबाच्या याच्या ऑफिसवरून 3दा कॉल आलेला आहे हा. आणि 11 वाजता उद्घाटन सत्र सुरुवात आपण करतोय. येस या सत्रामध्ये आदरणीय प्राध्यापक अविनाश आवलगावकर सरांनी अत्यंत सूत्रबद्ध आणि अनुभवाचे बोल अत्यंत प्रखड अशा शब्दात मांडणी केलेली आहे. मी सरांचे साहित्य अकादमी, न्यू दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, मराठी विभाग, आधुनिक भारतीय भाषा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.